नमस्कार मित्रांनो, माझं नाव शुभम जाधव आणि तुम्ही बघत आहात अनफिल्टर शुभू या चॅनलवरती. मी नवीन सुरुवात केलेली आहे मित्रांनो, व्लॉग बनवायची, काही शॉर्ट व्हिडिओ बनवायची. तर सपोर्ट करा. आणि आजच्या डेली व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगतो की मी आलेलो आहे माझ्या शेतामध्ये. कशासाठी? तर ते फवारासाठी हे बघून घ्या. आणि आपलं यंत्र आज आपण फवारणी करणार आहे मित्रांनो. ही आपली ब्लॅकी आपलं सामान आलेलं आहे आणि आपण शेतामध्ये पोहोचलो सुद्धा आहे. काही पाठीमागं आपलं शेत आहे मित्रांनो, तुम्हाला शेतामध्ये गेल्यावरती दाखवतो. तर मित्रांनो, आपण शेतामध्ये आलेलो आहे. हे बघू शकता शेत, आपली झाडं आहेत मित्रांनो. यंदा काय झाडं काय याबरोबर फुटले नाहीत, म्हणून तर बाबांनी दोन्ही झाडाच्या मधोमध तूर लावलेली मित्रांनो. तर घरचे म्हणत होते आळी पडली म्हणून फवारणी करायची. तर हे बघा, हे बघू शकता मित्रांनो तुम्ही, आळीनं आपल्या पिकावरती हमला केलेला आहे. तर आपण यांना नष्ट करण्यासाठी यंत्र घेऊन आलेलो आहे आणि औषधी सुद्धा आणलेली आहेत. तर मित्रांनो, यांचा सर्वनाश करण्यासाठी आपण आलेलो आहे शेतामध्ये. पूर्ण तयारीत आहे मित्रांनो आपण. मित्रांनो, ही आपली विहीर आहे, हे आपले सोलर, हे आपले पेरूचे झाड. तर म्हटलं काम नंतर करू, आधी पेरू पाहू, थोडे पेरू खाऊ. पेरू मस्त आहे खूप दिवस. आणि हे 3 झाड आपले केळीचे आहेत मित्रांनो, बघू शकता केळी लागलेली आहे ऑलरेडी. पण यांच्यावरती हे असे डाग पडत आहेत मित्रांनो. तुम्हाला माहिती असेल याला आता याचा उपाय काय आहे तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा मित्रांनो. खरं सांगतो तुम्हाला, इतकं गोड पेरू आहे की काय सांगावं तुम्हाला. जाऊ द्या, तुमच्या तोंडात पाणी येत आहे म्हणून मी यायला बंद करतो. पेरू खाल्ल्यानंतर तुम्हाला भेटू मित्रांनो. हा एरिया पूर्ण आपला आहे. 2 एकरमध्ये 300 झाडं लावलेले आहेत मित्रांनो, बघू शकता. आणि अशी तूर आहे आपली. मोटर चालू केली आणि पाणी भरून घेतलं मित्रांनो. एक एक करून औषध घेतलं फोडून मित्रांनो. तोंडाने फोडायचा प्रयत्न केला पण लागलं कडू. तुम्ही असं काही घरी करू नका, कशाचा तरी वापर करून पॅकेज फोडायचं असते. त्याच्यानंतर औषध मिक्स केलं आणि चांगल्या प्रकारे त्याला आपण मिक्स करून हे टाकलं टाक्यामध्ये. चांगलं मिक्स करून झाल्यावर म्हटलं आता चला घेऊया पंप पाठीवर आणि करू आपली दिवसाची सुरुवात. तर मित्रांनो, फवारणी सुरू झालेली आहे आपली, बघू शकता. फवारणी करता करता दुष्ट अळीने आपल्या पंपावरती हमला केल्यावर त्याचा जीव धोक्यात. टांग अशा ठळक बातम्या संपल्या. तर मित्रांनो, फवारणी झालेली आहे आपली पूर्ण शेताची. 2 एकराला तूर पतली येतं, जास्त काही फवारणीचं पाणी नाही लागलं समजा. तरी पण 8 टाक्यामध्ये आपलं 2 एकर झालेलं फवारणं. आणि मी फवाराच्या आधी बघितलेली ती आळी सापडली आपल्याला परत, आणि तिचा जीव गेलेला आहे. म्हणजे आपण जे आज काम केलं ते काम पार पडलं. तर मी चाललो होतो घराकडे आणि जाता जाता मला बघा काय दिसलं. तर वैभव सर आपल्या शेतामध्ये येणार होते. तर हा पेरू मी आपला पेरू म्हणतो, हा संत्री आपण वैभव सरांसाठी ठेवू आणि वैभव सर आल्यावरती त्यांना आपण देऊ. तर मित्रांनो, वैभव सरांचा आला होता फोन. वैभव सर म्हणे आपण जाऊ म्हणे यात्रेला, पिंपळकुटा कोणतं तरी गाव आहे तिथं यात्रा आहे म्हणे, तिथं जाऊ. तर त्यांचं आपल्या शेतामध्ये झालेलं आहे येणं कॅन्सल. तर हा मग सोबत घेऊन जातो मी आणि त्यांना आम्ही घरी गेल्यावरती देऊ. तर बघू हा घरापर्यंत जातो का नाही जातो. तर रस्त्यामध्ये यायला खाणारे भरपूर लोक आहेत, तरी पण आपण प्रयत्न करू वैभव सरांसाठी नेण्याचा. तर भेटूया नंतर, चला. नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहे वैभव सरच्या घरी आणि आपण जसं सांगितलं होतं तसं वैभव सरांना देणार आपण त्यांचं गिफ्ट. पण शेतात काय आले नाहीत ते, पण त्यांच्यासाठी घरापर्यंत आलं ते. आम्ही येऊ शकलो नाही काही कामानिमित्त ना, त्याच्यामुळे शिवभाऊन आम्हाला संत्रा आणून दिलेला आहे. एकदम बेस्ट क्वालिटीचा संत्रा दिलेला आहे. आम्ही टेस्ट करून तुम्हाला सांगू त्याची टेस्ट काही गोळ्या आंबट्या तिखट आहे गोळ्या. ठीक आहे मित्रांनो, तर भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. आता आम्ही चाललोय कुठेतरी, नंतरच्या ब्लॉग मध्ये पार्ट 2 मध्ये सीझन 2 मध्ये सांगतो तुम्हाला कुठे चाललो. धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघण्यासाठी. चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट करा. धन्यवाद.